नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण घेऊन आलो आहे ॲडव्हान्स हेअरस्टाईल, जी की ब्राईडलाही चालेल आणि सायडरलाही चालेल। तर ही हेअरस्टाईल कशी करायची ही तुम्हाला नक्कीच सोप्या पद्धतीने मी आज शिकवते। केसांमध्ये कुठलेही प्रिपरेशन न करता ही हेअरस्टाईल केलेली आहे। तर कशी करायची चला पाहूया। पहिले आपण नेप एरियावरती पोनीटेल बांधून घेतला, एअर टू एअर सेक्शन काढले, क्राउन एरियाचं एक सेक्शन घेतलं। आता हिचे केस पातळ असल्यामुळे मी खाली पोनीटेलवरती स्टफिंगचा वापर करत एक बन टाकून घेतला। तो बन आपण व्यवस्थित पिनअप करून घ्यायचा, यू पिनने होल्ड करायचा। त्यानंतर क्राउन एरियावरचे जे केस आहे तिथले केसांचा मी पफ टाकून घेतला। पफचे नंतर खालचे उरलेले केस आहे तो त्या बनला व्यवस्थित कव्हर करत तो बन त्याने हाईड करून घेतला। पिनअप व्यवस्थित करून घ्यायचं। त्यानंतर फ्रंटला आपण जे केस सोडले होते त्या 3 सेक्शन करून मिडल सेक्शन मध्ये आपण रबरचा वापर करत वेणी घालणार आहोत आणि त्याला आपण स्प्रेड करणार आहोत। या पद्धतीने आपण त्याला स्प्रेड करून घेणार, म्हणजे आपलं त्यामध्ये तुम्ही लाइनिंग ही टाकू शकता। त्यानंतर पाठीमागचा जो साइड होता त्याला आपण व्यवस्थित स्प्रेड करत करत पाठीमागे नेऊन पिनने लॉक करणार। पुढचे राहिलेले केसही आपण या पद्धतीने लॉक करून घेणार। दुसरे साइडचे केसही आपण बनवर आणून लॉक करणार। त्यानंतर बनवर जे केस आले होते त्या केसांचा आपण बारीक बारीक बटा घेऊन बोटांवरती गोल रिंग करत करत सगळे केसांचं डेकोरेशन करणार। मी या हेअरस्टाईल मध्ये कसली प्रिपरेशन केलेली नाही आहे, त्याच केसांची हेअरस्टाईल केली, कुठलाही स्प्रे यूज केलेला नाही। त्यानंतर आपल्याकडे जेही डेकोरेशन करण्यासाठी बॉल किंवा काही असेल फ्लावर तर त्याने आपण डेकोरेशन करून घेणार। ही आपली हेअरस्टाईल कंप्लीट झाली आहे। तुम्ही नवरीला किंवा साइडर मेकअप मध्येही वापरू शकता। कशी वाटली हेअरस्टाईल नक्की कमेंटने कळवा। थँक्यू।